शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासूनच हिंदी भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आल्याचं समोर आलेलं होतं। पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवलं जाणार आहे। महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवणं अनिवार्य असणार आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। यावर सर्वसामान्य मराठी आणि हिंदी भाषिक नागरिकांचं नेमकं काय मत आहे ते आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आपण पाहूया। राज्य सरकारने आता मराठी आणि इंग्रजी भाषेबरोबरच हिंदी भाषेचा अभ्यासक्रम पहिली ते 5वी पर्यंत अनिवार्य असल्याचं बोललेलं आहे। त्यामुळे राज्यामध्ये जे आहे ते राजकीय वाद पेटताना आपल्याला पाहायला मिळतो। मात्र यावरच सामान्य नागरिकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहे। भाऊ, काय सांगाल? लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। ज्या पद्धतीने जे आहे ते राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, पहिली ते 5वी पर्यंत हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य करण्यात येणार आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? जसे हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तर हिंदी शिकवतात हे चांगलीच गोष्ट आहे। शहराच्या भागांमध्ये इथे एवढा त्रास होणार नाही राबवण्यात। पण आज जेव्हा आपण ग्रामीण भागाचा विचार करतो, त्या बऱ्याचशा जिल्हा परिषदेच्या अशा शाळा आहेत की जिथे 1 किंवा 2च शिक्षक आहे। तेच शिक्षक सगळे आपल्याला सब्जेक्ट शिकवतात किंवा पोरांची संख्या कमी आहे। तिथे हिंदी भाषा राबवणं हे सरकारसमोर एक मोठी गोष्ट राहणार आहे। आणि पहिले शिक्षकांना बर्डन आहे सगळ्या सब्जेक्ट शिकवण्याचं। त्यात एक नवीन भाषा तशी आपल्याला हिंदी आपण रोजमर्राच्या याच्यात वापरतो, पण विशेष करून हिंदी शिकवणं हा एक मोठा चॅलेंज पुढच्या काळात राहू शकतो। हिंदुस्तानी को ये भाषा आनी चाहिए। जैसे इंग्लिश एक यूनिवर्सल भाषा है जहाँ पे सब लोग के पास एक प्लेटफॉर्म है जो वो लैंग्वेज यूज़ करके कम्युनिकेट करते हैं, वैसे ही हमारे लिए नेशनली बहुत ज़रूरी है कि ये भाषा हर स्कूल में पढ़ाई जाए, ना कि एक स्टेट में। ये बहुत ज़रूरी है कि हर हिंदुस्तानी को ये राष्ट्रभाषा है। एक सिंपल लॉजिक है कि हम सबको ये लैंग्वेज आनी चाहिए। हमारी राष्ट्रीय भाषा ही बोलने के लिए शर्म क्यों है? तो ये कंपल्शन बहुत ही अच्छा स्टेप है कि ऑल ओवर इंडिया जैसे यूनिफॉर्म सिविल कोड है वैसे ही यूनिफॉर्म लैंग्वेज कोड एक टूवर्ड्स एक स्टेप है। तो ये बहुत ही अच्छा स्टेप है गवर्नमेंट का। अगर हम ही लोग अपनी राष्ट्रभाषा को प्रमोट नहीं करेंगे, बच्चों को नहीं सिखाएंगे, तो बच्चे आगे जाके हिंदी तो गुम ही हो जाएगी, गायब ही हो जाएगी। हमारे भारत की आत्मा है हिंदी, आप उसको पूरा ख़त्म नहीं कर सकते हो। तो इसलिए जो ये हिंदी अनिवार्य किया गया है, ये बहुत ही अच्छा किया है। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।